सांगलीत मोफत SIR सेवा शिबिर, नागरिकांसाठी मोठी संधी। सांगली शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी। रोटरी क्लब गणेशनगर येथे आयोजित करण्यात आले आहे विशेष SIR सेवा शिबिर, जिथे मिळणार आहेत अनेक महत्त्वाच्या सेवा पूर्णपणे मोफत। या शिबिरामध्ये नागरिकांना डॉक्युमेंट पडताळणी, नाव दुरुस्ती, अपडेट तसेच मार्गदर्शन सेवा उपलब्ध होणार आहेत। तसेच SIR मॅपिंगसाठी आवश्यक प्रक्रिया देखील येथे केली जाणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे 2002 आणि 2003च्या मतदार यादीमध्ये आपले नाव शोधणे आवश्यक आहे। यासाठी नागरिकांनी सोबत आणावेत सध्याचा वोटर ID आणि उपलब्ध असल्यास 2002 सालचा वोटर ID। हे शिबिर शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 आणि शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू असणार आहे। या उपक्रमाचे आयोजन केले आहे प्रभाग क्रमांक 15चे नगरसेवक विरोधी पक्षनेते मंगेशदादा चव्हाण, नगरसेवक फिरोजभाई पठाण, नगरसेविका सोनलताई पाटील सावर्डेकर आणि नगरसेविका स्मिताताई यमगर। या मोफत सेवांचा लाभ घ्या आणि आपली कागदपत्रे अपडेट करा आणि शिबिराला नक्की भेट द्या। आज हे रोटरी हॉलमध्ये मॅपिंगचं काम चाललेलं आहे मतदान निवडणूक ओळखपत्राचं। तर नेमकं मॅपिंग म्हणजे काय? ॲक्च्युली मॅपिंग म्हणजे ज्या मतदाराचं नाव 2002च्या यादीमध्ये होतं त्याचं नाव त्याच्या स्वतःच्या नावाला मॅप करून म्हणजे थोडक्यात लिंक करून घ्यायची प्रोसेस चालू आहे। मग त्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी त्यांचं नाव आत्ताच्या ज्या ठिकाणी नाव आहे त्या नावाला जोडून घ्यायचं चालू आहे। एखादा व्यक्ती असेल की ज्याचं वय 40 वर्षापेक्षा कमी आहे, त्याचं नाव 2002च्या यादीत असणं शक्य नाही, मग त्याचं नाव त्याच्या आईवडिलांच्या नावाला, जर आईवडिलांचं नाव 2002च्या यादीत नसेल तर त्याच्या आजी आजोबांच्या नावाला जोडून घ्यायचं चालू आहे। मग जे स्वतःच्या नावाला मॅपिंग होणार आहे प्रिव्हियस यादीतलं मॅपिंग होणार आहे आणि ज्यांचं नाव 2002च्या यादीत नव्हतं ते त्यांच्या आईवडील किंवा आजी आजोबांच्या नावाला मॅप होणार म्हणजे प्रोजनी मॅपिंग होणार आहे। ही जी प्रोसेस आहे ती 2002च्या यादीशी आत्ताची नावं जोडून घेण्याची प्रोसेस आहे, त्यालाच मॅपिंग असं म्हटलं। 2002च्या वेळेला ज्यांचं 18 वर्ष पूर्ण होतं तर त्यांच्या संदर्भात काय करणार आहे? मग ज्याचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही म्हणजे त्यांचं वय पूर्ण नाही, मग त्याच्या आईवडिलांच्या नावाला त्यांचं नाव जोडून गेलं जाईल। मग आईवडिलांचं नाव नसेल तर त्यांच्या आजी आजोबांच्या नावाला जोडलं जाईल। आज सांगली शहरातील वार्ड क्रमांक 15 इथे SIR कॅम्प आयोजित केला आहे। तर ह्यामध्ये सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की सगळ्या नागरिकांनी एका ठिकाणी येऊन त्या रोटरी क्लबला येऊन आपलं मतदान मॅपिंग करून घ्यावं एवढी विनंती ह्या ठिकाणी करतो। प्रत्येक प्रभागामध्ये हा कॅम्प चालू करणार आहे का आणि किती दिवसांनी करणार आहे? लोकांची सोय होण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये हा कॅम्प घेणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं सर्व लोकप्रतिनिधींनी पुढे यावं आणि प्रशासनाला मदत करावी आणि नागरिकांना आवाहन करावं की मॅपिंग करून घेण्यासाठी। मतदान ओळखपत्रामध्ये आता काही चेंजेस करावे लागतात, नावामध्ये वगैरे काहीतरी फरक झालेला आहे, त्याच्या संदर्भात तुम्ही काय करणार आहात? ते दुरुस्ती वगैरे आत्ता फक्त मॅपिंग करून घ्यायचं नियोजन आहे शासनाचं। येणाऱ्या काळात ते पण कॅम्प घेतले पाहिजेत। तर प्रशासनाला तशी पण आम्ही विनंती करू की भविष्यात असे पण कॅम्प घ्यावेत।